हॅलो डिअर स्टुडंट्स, आय टी मुलांसाठी एक खूप खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे हा. सो 12th HSC बोर्ड आय टी स्टुडंट्स, काही नवीन रूल्स चेंज झालेत. सर्वांना माहिती आहे की आय टीचा जो एक्झाम असणार आहे तो ऑनलाईन एक्झाम असणार आहे. 100 मार्काचा तुमचा आय टी सब्जेक्ट असतो. 20 मार्क्स इज फॉर प्रॅक्टिकल्स अँड 80 मार्क्स इज फॉर ऑनलाईन एक्झाम. आता ऑनलाईन एक्झाम जो होणार आहे ना, तिथं काही रूल्स अपडेट झालेत, काही नवीन रूल्स आलेले आहेत. तर ते सगळे नवीन रूल्स आणि सगळे अपडेट्स आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सो व्हॉट आर द न्यू रूल्स फॉर आय टी सब्जेक्ट, असं नवीन काय अपडेट आलं आहे हे ऐकून मी तर थोडं शॉक झालतो. आता तुम्ही पण थोडं सिरियस व्हाल हे ऐकल्यानंतर. बेसिकली नवीन रूल काय आलं आहे, आता सर्वांना माहिती आहे की तुमचं आय टीचं एक्झाम ऑनलाईन असणार आहे. मी डायरेक्ट पॉईंटवर येतो विदाऊट वेस्टिंग एनी टाईम. आय टीचं एक्झाम झाल्यानंतर ना लोकल डिस्क सीमध्ये तुमचा आन्सर फाईल क्रिएट होतो. ठीक आहे, तुम्ही ऑनलाईन एक्झाम देणार एका सॉफ्टवेअरमध्ये. त्या सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाईन एक्झाम दिल्यानंतर काय होणार आहे, लोकल डिस्क सीमध्ये त्याचा आन्सर फाईल क्रिएट होतो. त्याचा एक्सटेन्शन असतो .ans. ठीक आहे, आता मी पण माझ्या कॉलेजमध्ये काही मॉक एक्झाम घेतले तर त्याचाच हे स्क्रीनशॉट तुमच्या समोर आहे. ठीक आहे, तर हे दरवेळेस व्हायचं. लास्ट इयर पण हा झाला होता, 2025मध्ये पण झाला होता. पण 2026मध्ये झालं काय, अजून एक फोल्डर क्रिएट होतोय. हे नवीन एकदम अजून एक फोल्डर क्रिएट होतोय आणि हा फोल्डर काय करतोय, हा .enc ने क्रिएट होतोय. कशाने क्रिएट होतं, .enc. अँड .enc इज नथिंग बट एन्क्रिप्टेड फाईल. म्हणजे बोर्डचं सॉफ्टवेअर आहे ना, बोर्डचं सॉफ्टवेअर काय करतोय माहिती आहे का, तुम्ही जे काही ॲक्टिव्हिटीज करतात ना एक्झामच्या वेळेस त्याला रेकॉर्ड करतोय. सो बोर्ड इज गोइंग टू रेकॉर्ड ऑल द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे तुम्ही बोर्ड एक्झाम देताना एखादं सॉफ्टवेअर ओपन केलं, एखादं ॲप्लिकेशन ओपन केलं, ॲक्च्युली तसं करणं पॉसिबल नाही आहे, कारण आपलं टास्क बार वगैरे सगळं हाईड असतो. पण इन केस तुम्ही काहीतरी म्हणजे जुगाड करून तुमचा एक्झाम चालू असताना तुम्ही काहीतरी दुसरं सॉफ्टवेअर, दुसरं ॲप्लिकेशन, दुसरं प्रोग्राम इंटरफेस किंवा दुसरं काही जरी तुम्ही केलं तर तो डेटा इथं रेकॉर्ड करण्यात येतोय. तर तो मिस्टेक प्लीज तुम्ही करू नका, कारण दिस इज द म्हणजे मी मॉक एक्झाम घेताना, आता मॉक एक्झाम काय असतो तुम्हाला आधी सांगतो. मॉक एक्झाम म्हणजे आय टीचा ऑनलाईन एक्झाम सुरू व्हायच्या आधी एक डेमो एक्झाम असतो, मॉक एक्झाम म्हणतो. तर मॉक एक्झाम घेताना मी हे बघितलं की लोकल डिस्क सीमध्ये आन्सर फाईल तर बनतोय, पण आन्सर फाईल सोबत एक वेगळा फोल्डर बनतोय आणि त्या वेगळ्या फोल्डरमध्ये लॉग्स असं फोल्डरचं नाव आहे आणि लॉग्स .enc फाईल्स काय तर रेकॉर्ड करते. म्हणजे याला मी थोडं डिक्रिप्ट करायचा प्रयत्न केला, पण ते डिक्रिप्ट होत नाही आहे. कन्क्लुजन एवढंच आहे की आपल्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या रेकॉर्ड होत आहेत. ठीक आहे, आणि बोर्ड्सने आम्हाला मीटिंगमध्ये पण सांगितलं होतं आय टी टीचर्सला की यावेळेसचा आय टी ऑनलाईन एक्झाम हे थोडं स्ट्रिक्ट घेण्यात येणार आहे. तुमच्या आय टी लॅबमध्ये जो कॅमेरा आहे तर कॅमेराचं रेकॉर्डिंग, त्याचा फुटेज वगैरे सगळं पाठवण्यात येणार आहे. आणि मेन म्हणजे सुपरवायझरमध्ये पण थोडं चेंजेस आहेत. आता हे किती ॲप्लिकेबल होणार आहे, किती ॲप्लिकेबल नाही होणार ते नाही सांगू शकत. पण आत्ताचं लेटेस्ट अपडेट असं आहे की आय टीचा ऑनलाईन एक्झाम चालू असताना सुपरविजन करायला तुमचे कॉलेजचे फॅकल्टी नसणार आहेत, तुमचे आय टी टीचर नसणार आहेत. दुसऱ्या कॉलेजचे आय टी टीचर्स तुमच्या कॉलेजमध्ये सुपरविजनसाठी येणार आहेत. येस, दिस इज द लेटेस्ट अपडेट जे बोर्डकडनं आम्हाला भेटलेलं आहे. आणि ॲप्लिकेबल होऊ पण शकतो, मे बी ॲप्लिकेबल होणार पण आहे 12th, 13th, 14th मार्चला. सो तुम्हाला थोडं तुमच्या प्रिपरेशनला बूस्ट करायचं आहे. तुम्हाला फक्त म्हणजे लास्ट इयर पण तुम्ही ऐकलं असेल की आय टीमध्ये थोडंफार हेल्प होऊन जातो, टीचर्स हेल्प करतात. पण यावेळेस थोडं डिफिकल्ट वाटतं बिकॉज सुपरविजनला तुमचेच टीचर नाही आहेत, सुपरविजनला दुसऱ्या कॉलेजचे आय टी टीचर्स येणार आहेत. सो यू हॅव टू ओनली बी डिपेंडेंट ऑन युअर ओन प्रिपरेशन. ठीक आहे, तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. आत्ताही तुमच्याकडे वेळ आहे, आता तुमच्याकडे टाईम आहे. आत्तासुद्धा तुम्ही आय टीमध्ये आय टीचं प्रॅक्टिकल तर झाले, बरोबर, प्रॅक्टिकल जर झाले तर तुम्ही ऑनलाईन एक्झाममध्ये 80 आउट ऑफ 80 मार्क्स हे स्कोर करू शकता. ठीक आहे, आता पण तुम्ही 80 आउट ऑफ 80 मार्क्स हे स्कोर करू शकता. सो हाऊ टू स्कोर, और आता हे बघा, तुमचा आय टीचा पेपर 100 मार्क्स असतो, त्याच्यामध्ये 20 मार्क्स प्रॅक्टिकलला असतो. त्याचं टेन्शन नका घेऊ. मॅक्झिमम कॉलेजेसने स्टुडंट्सला 20 मार्क्स दिलेले आहेत, तुम्हाला पण 20 मार्क्स भेटलेत असं अज्युम करून चाला. ठीक आहे, सो तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये 20 मार्क्स भेटलेत. आता राहतो प्रश्न फक्त 80 मार्क्सचा. येस, 80 मार्क्स ऑनलाईन एक्झाम. आता या 80 मार्क्स ऑनलाईन एक्झाममध्ये काय केलं पाहिजे, कसं आउट ऑफ स्कोर केलं पाहिजे त्याचं आपण बोलूयात. आणि आउट ऑफ स्कोर करणं काय अवघड नाही आहे. मी स्वतः बोर्ड एक्झाम 5-6 वर्षापासून कंडक्ट करतोय कॉलेजमध्ये आणि तुम्हाला खरं सांगतोय, मी ऑनलाईन एक्झाममध्ये आउट ऑफ स्कोर करणं अवघड नाही. फक्त मी जे सांगतोय ना त्याला फॉलो करा, तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स भेटेल. सो जस्ट फॉलो दिस 3 स्टेप्स. फक्त तुम्हाला हा 3 स्टेप फॉलो करते. सगळ्यात पहिलं स्टेप काय, 1 शॉट व्हिडिओ बघा. मी ऑलरेडी 1 शॉट व्हिडिओ रेकॉर्ड केले फॉर ऑल 6 चॅप्टर्स. सगळ्या 6 चॅप्टर्ससाठी मी 1 शॉट व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन.
ठीक आहे. वन शॉट व्हिडिओ कंप्लीट करायचा, थोडं टाईम कन्झ्युमिंग व्हिडिओज आहेत, कारण मी प्रत्येक कन्सेप्टला डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. प्रत्येक कन्सेप्ट एंड झाल्यानंतर मी माझा लॅपटॉपचा स्क्रीन शेअर करून तुम्हाला तो व्हिडिओ मी एक्सप्लेन करून दिले. सो थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे. तुम्ही त्याला तिथं टाईम इन्व्हेस्ट केलं तर डेफिनेटली तुम्हाला इथं चांगले मार्क्स भेटू शकतात. ठीक आहे. सो वन शॉट व्हिडिओ किती आणि वन शॉट व्हिडिओ बघता बघता तुम्ही तुमचे नोट्स पण बनवा. ठीक आहे. तुम्ही तुमचे नोट्स पण बनवा. जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्स्टर्ट करतोय ना, तसं तुम्ही फॉलो करा. IT एकदम तुम्हाला पटपट समजेल आणि लाईक कोडिंग पण तुम्हाला इझी वाटायला लागेल. ठीक आहे. नोट्स बनवा आणि कोडिंगचं सेपरेट नोट्स बनवा. कोडिंगचे PYQs घेतलेत मी व्हिडिओजमध्ये. ठीक आहे. कोडिंगचे PYQs घेतलेत, त्याचा पण सेपरेट नोट्स मेंटेन करा. ठीक आहे. चलो, एकदा तुम्ही वन शॉट व्हिडिओ कंप्लीट केला, त्याच्यानंतर थांबायचं नाही, त्याच्यानंतर लगेच सुरू करायचा दुसरा प्लेलिस्ट, दॅट इज रॅपिड रिव्हिजन लेक्चर्स. आता हा दुसरा प्लेलिस्ट आहे. ठीक आहे. रॅपिड रिव्हिजन लेक्चर्स. द नेक्स्ट इज रॅपिड रिव्हिजन लेक्चर्स. रॅपिड रिव्हिजन लेक्चर म्हणजे काय? तुम्ही जो वन शॉट व्हिडिओ कंप्लीट केला ना, त्याचं एक क्विक रिव्हिजन. हे बघा, वन शॉट व्हिडिओ कंप्लीट केलं, बट त्याचं परत मल्टिपल टाईम रिव्हिजन केल्याने सगळे गोष्ट लक्षात राहतात. आता तुमच्या एका बॅचमध्ये 40 स्टुडंट्स एक्झाम चालतो, त्याच्यामध्ये 40 स्टुडंट्स सगळ्यांचा क्वेश्चन पेपर डिफरंट असतो. तुम्ही इकडं बघितलं, इकडं क्वेश्चन पेपर डिफरंट, इकडं बघितलं, इकडं क्वेश्चन पेपर डिफरंट. एव्हरीबडी इज गोइंग टू हॅव अ डिफरंट क्वेश्चन पेपर. सो तुमचे क्वेश्चन्स जे असणार आहेत ते पूर्ण बॅचमध्ये युनिक क्वेश्चन्स असणार आहेत. तो क्वेश्चन पूर्ण बॅचमध्ये कुणालाच रिपीट होणार नाही आहे. सो कुणावरती ट्रस्ट करू नका, कुणाच्यावरती डिपेंड राहू नका. डोंट बी डिपेंडंट ऑन एनीबडी. फक्त तुमचा स्वतःचा प्रिपरेशनवरती ट्रस्ट ठेवा आणि प्रोसेसला फॉलो करा. ठीक आहे. सो ठीक आहे, मला हे सांगायचं आहे की रॅपिड रिव्हिजन लेक्चर तुमचा फायनल वन शॉट व्हिडिओ झाल्यानंतर रॅपिड रिव्हिजन. कोणताही स्टुडंट डायरेक्टली रॅपिड रिव्हिजन व्हिडिओ स्टार्ट करू नका. डायरेक्टली तुम्ही रॅपिड रिव्हिजन स्टार्ट केलं तर सगळे कन्सेप्ट्स मे बी तुम्हाला क्लिअर नाही होणार. सो स्टेप फॉलो करा. स्टेप नंबर 1 वन शॉट लेक्चर, स्टेप नंबर 2 रॅपिड रिव्हिजन लेक्चर, अँड स्टेप नंबर 3 येस वी कम टू द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप, दॅट इज कम्प्लीट PYQs. आता PYQसाठी एक बुक असतो कॉल्ड एस TPS बुक. एक बुक असतो TPS बुक. ते TPS बुक परचेस केलं तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही परचेस नाही केलं तर आजच परचेस करा मार्केटमधनं. कोणत्याही बुक शॉपमध्ये तुम्ही म्हटलं ना TPS बुक द्या. पण सायन्ससाठी, कॉमर्ससाठी, सगळ्या स्ट्रीमसाठी TPS बुक अवेलेबल असतो. सो फक्त बुक घेताना स्ट्रीम बघून घ्या. ठीक आहे. TPS बुक घ्या आणि लेटेस्ट एडिशन घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला मार्च 2025चे पण क्वेश्चन्स हायलाइटेड भेटेल. ठीक आहे. माझ्याकडे पण TPS बुक आहे, त्याचं पण मी स्कॅन्ड कॉपी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. तुम्हाला सॉफ्ट कॉपी पाहिजे तर सॉफ्ट कॉपी पण भेटून जाईल तुम्हाला नवीन TPSचा. ठीक आहे. PYQs का करायचं? कारण तुमच्या पेपरमध्ये ना PYQsच असणार आहेत. जे क्वेश्चन्स मी वन शॉटमध्ये किंवा रॅपिडमध्ये किंवा PYQsचं एक सेपरेट व्हिडिओज पण बनवलेत. मी जे क्वेश्चन सांगितलं ना तोच तुमचा पेपर असणार आहे. ठीक आहे. तोच तुमचा पेपर असणार आहे. मी 5 वर्षापासून बोर्ड एक्झाम कंडक्ट करतोय. आजपर्यंत क्वेश्चन चेंज नाही झालेत. तोच क्वेश्चन रिपीट होत आहेत. फक्त एक कंडिशन असं आहे की सगळ्यांचं PCवरती तुम्हाला डिफरंट क्वेश्चन दिसणार आहे. बट ॲज अ टीचर, ॲज अ एक्झामिनर, आय हॅव सीन द सेम क्वेश्चन्स फ्रॉम पास्ट 5 years. सो नवीन काही नसणार तुमच्या पेपरवर. सो बिलकुल घाबरू नका. फक्त जे सांगतो ना तेवढं करा. तुमचा IT पेपर आउट ऑफ मार्क्सचा तुम्ही IT पेपर अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. समजलं का? 100 out of 100 स्कोअर करण्याचं सिक्रेट काय? आय होप तुम्हाला समजलं असेल. चलो, आता पुढे जाऊन थोडं IT एक्झामबद्दल डिस्कस करू, पेपर पॅटर्नबद्दल डिस्कस करू, वेटेजबद्दल डिस्कस करू. मी तुमचा IT एक्झाम कसं होणार आहे त्याचं स्क्रीनशॉट पण आणले, ते पण आपण डिस्कस करू. म्हणजे तुमचा IT एक्झामचा इंटरफेस कसं दिसणार आहे, तुमचं कम्प्युटरमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, कसं करायचं आहे, काय करायचं आहे, सगळं मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. फक्त लक्ष द्या. हे बघा, आधी आपण पेपर पॅटर्नवरती डिस्कस करू. 80 मार्क्सचा ऑनलाईन एक्झाम असणार आहे ना. सो 80 मार्क्स ऑनलाईन एक्झाम, 80 मार्क्स ऑनलाईन एक्झाममध्ये पेपर पॅटर्न कसणार आहे? हे बघा, क्वेश्चन नंबर 1 जो असतो तो असतो फिल इन द ब्लँक्स. काय असणार आहे? फिल इन द ब्लँक्स. याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स असतात आणि 10 मार्काला असतात. येस, 10 क्वेश्चन्स 10 मार्क्स. PYQ रेफर करा. तोच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. ठीक आहे. चलो, क्वेश्चन नंबर 2 ट्रू ऑर फॉल्स. क्वेश्चन नंबर 2 काय? ट्रू ऑर फॉल्स. सो ट्रू ऑर फॉल्स अगेन फॉर 10 मार्क्स. 10 क्वेश्चन्स 10 मार्क्स. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 असणार आहे MCQ सिंगल करेक्ट आन्सर. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? MCQ 1 करेक्ट आन्सर. म्हणजे एक क्वेश्चन त्याचं एकच आन्सर असेल. ठीक आहे. तसं 10 क्वेश्चन्स 10 मार्क. 10 क्वेश्चन्स असतील 10 मार्क असेल. देन वी कम टू क्वेश्चन नंबर 4. परत MCQ असेल, बट दिस टाइम इट इज 2 करेक्ट आन्सर. म्हणजे एक MCQ, बरोबर, एक MCQ, त्या एका MCQचे 2 मार्क. ठीक आहे. म्हणजे 10 क्वेश्चन्स असतात. किती क्वेश्चन्स असतात? 10 क्वेश्चन. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त वेटेज हाच आहे. दिस इज फॉर 20 मार्क्स. येस, सगळ्यात जास्त वेटेज इथंच आहे 20 मार्क्स. म्हणजे MCQ 2 करेक्ट आन्सर. परत रिपीट करतो, MCQ 2 करेक्ट आन्सर. तर तुमच्या TPSमधनं किंवा मी जे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TPS टाकतोय त्याच्यामध्ये तुम्हाला MCQ 2 करेक्ट आन्सर नीट रिवाईज करायचे, कारण तिथं तुमचे 20 मार्क्स आहेत. ठीक आहे. चलो,
आणि TPS बुकमध्ये ना कोणत्या चॅप्टरमधनं MCQ 2 करेक्ट आन्सर विचारतात ना ते पण फर्स्ट पेजवरती दिले. सो कोणत्या चॅप्टरमधनं काय विचारणार आहे, कोणत्या चॅप्टरमधनं किती क्वेश्चन्स असणार आहे, तर पेपर पॅटर्नचं सुद्धा अजून ब्रेकअप त्यांनी TPSच्या फर्स्ट पेजमध्ये दिले. तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बघू शकता, तुम्हाला ते पण भेटून जाईल. ठीक आहे, चलो देन वी कम टू क्वेश्चन नंबर 5 दॅट इज MCQ 2 करेक्ट झालं तर MCQ 3 करेक्ट आन्सर. MCQ 3 करेक्ट आन्सर फक्त 2 क्वेश्चन असतात. किती क्वेश्चन्स असतात? फक्त 2 क्वेश्चन्स असतात. ईच क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. सो टोटल हिअर यू गेट द 6 मार्क्स. ठीक आहे, हिअर यू गेट द 6 मार्क्स. आणि वी कम टू द क्वेश्चन नंबर 6 मॅच द फॉलोइंग. माझं फेवरेट क्वेश्चन, खूप सिम्पल क्वेश्चन असतो, आरामात तुम्हाला 4 मार्क भेटून जातो. मॅच द फॉलोइंग. ठीक आहे, मॅच द फॉलोइंग अँड हिअर इट स्टँड्स फॉर 4 मार्क्स. सो दिस मच पोर्शन इज युअर ऑब्जेक्टिव्ह बेस्ड. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6 हे पूर्ण ऑब्जेक्टिव्ह असतो. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 6 झालं बरोबर. क्वेश्चन नंबर 7 असतो आन्सर द फॉलोइंग. आता हे सगळं टायपिंग पार्ट झालं. ठीक आहे, आता तुम्हाला आन्सर द फॉलोइंग लिहिण्यासाठी कोण पेजेस वगैरे देणार नाहीत, सप्लिमेंट प्रोव्हाइड नाही करण्यात येईल. तुम्हाला कम्प्युटरमध्ये टाईप करायचा असतो. येस, तुम्हाला क्वेश्चन रीड करायचा असतो आणि आन्सरला टाईप करायचा असतो. सो आन्सर द फॉलोइंग. सो आन्सर द फॉलोइंग इज फॉर हाऊ मेनी मार्क्स? 10 मार्क्स. देन वी कम टू क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये कोडिंग असतो. आता सायन्सच्या स्टुडंटसाठी नीट लक्ष द्या. एक कोड HTMLचा असतो आणि एक कोड जावास्क्रिप्टचा असतो. सो तुम्हाला दोन्ही प्रिपेअर करायचं आहे. काही मुलं म्हणतात नाही आम्ही HTMLचाच कोड लिहून येऊ. अरे पण तसा ऑप्शन नसतो. तुम्हाला एक HTML कोड लिहायचा असतो. फ्रॉम 1 HTML कोड यू गेट 5 मार्क्स अँड फ्रॉम जावास्क्रिप्ट कोड यू गेट द 5 मार्क्स. सो कोडिंगमध्ये तुम्हाला टोटल किती मार्क्स भेटतात? कोडिंगमध्ये तुम्हाला भेटतात 10 मार्क्स. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? पण मी पुढं सांगणार आहे कोणते क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये येणार आहे. पेपर इन शॉर्ट लीक होणार आहे. तर ठीक आहे, तर कोणते क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहे ना ते पण सांगणार आहे आणि तुम्ही बघा तेच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. तर लक्ष द्या, पुढं सांगतोय जे काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. ठीक आहे, चलो. सो IT मध्ये तुम्हाला एक समजून येतोय की मॅक्झिमम मार्क्स कुठे आहेत. हे बघा, हे सगळं कॅल्क्युलेट केलं ना 10, 20, 30, 40, 50 अँड 60 मार्क्सचा तुमचा पेपर ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. 60 मार्क्स इज फॉर ऑब्जेक्टिव्ह. तर ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन जास्त प्रिपेअर करा. TPS बुक रीड करा. TPS बुकमधले ना सगळे क्वेश्चन्स तुम्हाला माहीत पाहिजे. ज्या स्टुडंटला TPS बुकमधले सगळे क्वेश्चन्स माहीत असेल तो आउट ऑफ स्कोर करू शकतो. म्हणजे तुम्हाला टेक्स्टबुक रीड करायचे आणि TPS रीड करायचे, टेक्स्टबुक रीड करायचे, TPS रीड करायचे. ठीक आहे, आणि व्हिडिओ बघायचे. म्हणजे कसं प्लॅन सांगतो बघा. व्हिडिओ ओपन करा तुम्ही, 1 शॉट व्हिडिओ, टेक्स्टबुक सोबत ठेवा, स्वतःचे नोट्स काढा, म्हणजे तुमचे सगळे कन्सेप्ट्स क्लिअर होतील. सगळे कन्सेप्ट्स क्लिअर झाले मग तुम्ही काय करा, PYQs रिकॉल करायला स्टार्ट करा. एकदा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल ना, PYQ बघितल्यानंतरच म्हणजे क्वेश्चन रीड केल्यानंतरच तुम्हाला आन्सर समजून जातो. आणि IT मध्ये भरपूर क्वेश्चन्स असे असतात क्वेश्चनमध्येच आन्सर दिलेला असतो. तुम्ही बघा ना, TPSमध्ये तुम्ही PYQ बघा, भरपूर क्वेश्चन्समध्येच आन्सर दिलेला असतो आणि एका क्वेश्चनलाच ते असं फिरून 4-5 वेळा विचारतात. सो तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल, यू कॅन इझिली स्कोर द आउट ऑफ मार्क्स इन ऑब्जेक्टिव्स. आता हे बघा, आन्सर द फॉलोइंग. मी तुम्हाला काही IMP आन्सर द फॉलोइंग देणार आहे. या व्हिडिओमध्ये काही IMP आन्सर द फॉलोइंग देणार आहे आणि काही IMP कोडिंग देणार आहे. हाच क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. द सेम क्वेश्चन विल बी रिपीटेड इन युअर पेपर. तुम्ही भले बॅच 1ला राहा, तुम्ही बॅच 2ला राहा, तुम्ही बॅच 3ला राहा. ITचा एक्झाम 3 दिवस चालतो. टोटल 6 बॅचेस असतात. तर तुम्ही कोणत्याही बॅचमध्ये या, हेच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिसणार आहेत. कन्फर्म आहे. ठीक आहे, चलो. पेपर पॅटर्न क्लिअर आहे का सगळ्यांना? वाटलं सर याचं स्क्रीनशॉट काढून घ्याल तुम्ही. ठीक आहे, सो पेपर पॅटर्न क्लिअर असेल तर नेक्स्ट स्लाईडकडे जाऊ. हां, आता आपण डिस्कस करू की ITचं एक्झाम एक्झॅक्टली कसं होणार आहे. ठीक आहे, आता हा एक PPT आहे जो बोर्डाकडनं IT टीचर्सला भेटतो. सो दिस इज अ PPT विच IT टीचर्स रिसीव्ह फ्रॉम द बोर्ड. आमचा एक मीटिंग असतो टीचर्सचा, तर त्या मीटिंगमध्ये हे PPT त्यांनी प्रेझेंट केलं होतं. आता मी तुमच्यासमोर ठेवते कारण स्टुडंट्सला पण माहिती पाहिजे ना की एक्झाम कसं असणार आहे, एक्झाममधले डूज अँड डोंट्स, एक्झामचे काही पॉईंट्स. ठीक आहे, एक्झाममध्ये फॉलो करणारे इन्स्ट्रक्शन, काय इन्स्ट्रक्शन फॉलो करायचं आहे. ठीक आहे, सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, सो हा PPT आहे HSC बोर्डचा. ठीक आहे, फॉर IT एक्झामिनेशन 2026. ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही तुमच्या एक्झाम डेला ज्या दिवशी तुम्ही IT लॅबमध्ये जाताल, डेस्कटॉपवरती एक बोर्डचा लोगोचा एक सॉफ्ट ॲप्लिकेशन असेल. त्याचं नाव असतो IT क्लायंट. त्याचं नाव काय असतो? IT क्लायंट, IT_क्लायंट. ठीक आहे, तर हा सॉफ्टवेअरचं नाव असतो IT_क्लायंट. तुम्ही त्याला ओपन केलं ना, तुम्हाला असं काहीतरी इंटरफेस दिसेल. ठीक आहे, तिथं थोडं वेट करायचं लोडिंग म्हणून. आता हे लोड होताना तुमचा टास्क बार पूर्ण हाईड होतो,
तुमचं मेनूबार सगळं हाईड होतं, म्हणजे तुमचं पूर्ण कम्प्युटरचे बॅकग्राऊंड हाईड होतात आणि फक्त आणि फक्त तुमच्या समोर असणार आय टीचा एक्झामचा इंटरफेस. म्हणजे तुम्ही बाकी कोणत्याही ॲप्लिकेशनला ॲक्सेस करू शकत नाही. यू कॅनॉट ॲक्सेस टू एनी ऑफ द ॲप्लिकेशन्स. तुम्हाला वाटत असेल की ऑनलाईन एक्झाम आहे, आपण गुगल ओपन करू, शक्यच नाही, कारण टास्कबार हाईड असतो, तुम्ही दुसरं कोणतंही ॲप्लिकेशन ओपन करू शकत नाही. सो डेस्कटॉपवरती आय टी क्लायंट म्हणून एक ॲप्लिकेशन असेल, त्याला तुम्ही ओपन केलं तर असं लोडिंगचा ऑप्शन येणार. लोडिंग झाल्यानंतर तुमच्यासमोर असा एक ऑप्शन येतो, इथं तुम्हाला तुमचा सीट नंबर एंटर करायचा आहे. ठीक आहे, तुम्ही सीट नंबर एंटर करताना प्लीज तुम्ही तुमचा हॉल तिकीट तुमच्यासोबत ठेवा आणि सीट नंबर एंटर करताना कोणताही चुकीचा सीट नंबर एंटर नका करू. कारण जर तुम्ही तर नंबर समजा तुमचा सीट नंबरचा लास्ट नंबर होता 16, पण तुम्ही एंटर केला 17 तरी तो लॉग इन होणार दुसऱ्याच्या नावाने. सो तुमचा पेपर दुसऱ्याच्या नावाने लॉग इन होऊन जाईल. ठीक आहे, सो प्लीज तुमचा सीट नंबर 3-4 टाइम्स चेक करा. स्ट्रीम बरोबर चूज करा. तुम्ही सायन्स असाल तर सायन्स चूज करा, कॉमर्सचे स्टुडंट्स कॉमर्स चूज करतील, आर्ट्सचे स्टुडंट्स आर्ट्स चूज करतील. ठीक आहे, मग त्याच्यानंतर असतो इन्व्हिजिलेटर सिग्नेचर. आता इन्व्हिजिलेटर सिग्नेचर म्हणजे काय? पासवर्ड. एक पासवर्ड असतो तुमचा एक्झाम स्टार्ट करण्यासाठी, बॅच टू बॅच तो पासवर्ड चेंज होत राहतो. आता हे तुम्हाला तुमच्या आय टी टीचर्स लॅबमध्ये देतील. हे पासवर्ड एंट्री करा आणि लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सगळं चेक करा, बरोबर आहे का? कॉलेजचं इंडेक्स नंबर असतो, सगळं जे तुम्ही काही डिटेल्स फिलअप केले ते बरोबर आहे का ते एकदा क्रॉस चेक करा. ते क्रॉस चेक केल्यानंतर तुमच्यासमोर परत एक फायनल कन्फर्मेशन होतो की तुमचं नाव हेच आहे ना, तुमचा सब्जेक्ट कोड. आता बघा, सायन्स स्टुडंट्सला सब्जेक्ट कोड असतो 97, आय टीचा सब्जेक्ट कोड काय असतो 97, आणि कॉमर्स स्टुडंट्सला आय टीचा सब्जेक्ट कोड असतो 99. तर तुम्ही बघा की बाबा तुम्ही तुमचा स्ट्रीम जो आहे तो बरोबर चूज केला आहे का. इथं सब्जेक्ट कोड दिसतो, तुमचा सीट नंबर एकदा दिसतो आणि हँडिकॅप स्टेटस इथं दिसतो. ठीक आहे, हे सगळं तुम्ही बघा आणि सगळं ओके असेल तर तुम्ही क्लिक करा व्हेरीफाय अँड कन्फर्म. म्हणजे काही गडबड असेल आणि तुम्ही व्हेरीफाय अँड कन्फर्मवर क्लिक केलं, यू कॅनॉट कम बॅक. सो यू हॅव टू व्हेरीफाय अँड देन कन्फर्म. सो व्हेरीफाय अँड कन्फर्मवर क्लिक करा अँड देन तुम्हाला तुमचा एक्झामचा इंटरफेस दिसतो. येस, दिस इज युअर एक्झाम इंटरफेस. ठीक आहे, दिस इज युअर एक्झाम इंटरफेस. तुमचा एक्झामचा इंटरफेस असा दिसतो. ठीक आहे, तुमचा एक्झामचा इंटरफेस असं दिसतो. ठीक आहे, सो तुम्ही बघू शकता इथं. आता मी जे क्वेश्चन्स दिलेत ना, क्वेश्चन नंबर 1 फिल द ब्लँक्स. ठीक आहे, तुम्ही तर बघू शकता. क्वेश्चन नंबर 1 काय असेल? क्वेश्चन नंबर फिल इन द ब्लँक्स. क्वेश्चन नंबर 2 ट्रू और फॉल्स. क्वेश्चन नंबर 3 MCQ 1 करेक्ट आन्सर, 2 करेक्ट आन्सर, 3 करेक्ट आन्सर, मॅच द फॉलोइंग, आन्सर द फॉलोइंग आणि कोडिंग. सो आपण जो पेपर पॅटर्न डिस्कस केला तसा असेल. ठीक आहे, आणि आता हे क्वेश्चन्स नका भाऊ, हे क्वेश्चन्स ॲक्च्युली मॉक एक्झामचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, हे डेमो सॉफ्टवेअर आहे, डेमोचे क्वेश्चन्स आहेत. तर हा तुमचा सिलेबसचा क्वेश्चन्स नाहीच आहे पहिली गोष्ट. तर डोंट रेफर दिस क्वेश्चन्स. काही लोक एक क्वेश्चन बघूनच टेन्शनमध्ये येतील, अरे हे काय क्वेश्चन्स. ठीक आहे, तर बघा फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन असतो आणि बाजूला एक बॉक्स असेल, इथे एक बॉक्स असेल आणि या बॉक्समध्ये तुम्हाला आन्सर जो आहे तो एंटर करायचा आहे. सो जो काही तुमचा क्वेश्चनचा आन्सर असेल तो तुम्हाला इथं या बॉक्समध्ये एंटर करायचा असतो. ठीक आहे, आय टीचा इंटरफेस असा दिसतो. तर प्लीज चेक करत राहा. तुमचा परत सीट नंबर एकदा चेक करा लॉग इन केल्यानंतर, स्ट्रीमचा कोड चेक करा. ठीक आहे, त्याच्यानंतर टाईम आणि त्यांना काउंटडाऊन सुरू असतो वरती. इथं वरती तुम्ही बघू शकता काउंटडाऊन सुरू असतो, टायमर सुरू असतो. ते टायमर संपल्यानंतर तुमचा हा पेपर ऑटोमॅटिकली बोर्डला सबमिट होऊन जातो. ठीक आहे, सो तुम्ही बघू शकता असा तुमचा इंटरफेस असतो आणि प्रत्येक क्वेश्चनच्या एंडला ना एक सबमिट बटन असतो. प्रत्येक क्वेश्चनच्या एंडला काय असतो? एक सबमिट बटन असतो. दॅर इज अ बटन कॉल्ड एज सबमिट. सो प्रत्येक क्वेश्चनच्या एंडला ना सबमिट बटन असतो. आता फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे, त्याला फक्त 3च क्वेश्चन माहिती आहे. ठीक आहे ना, तो ते 3 क्वेश्चन लिही आणि सबमिट बटनवर प्रेस करून ठेव. सबमिट बटन प्रेस केलं ना तर इथं जे बॉक्सेस असतात, इथं काही बॉक्सेस असतात. आधी तुम्ही लॉग इन केल्यानंतर हे सगळे बॉक्सेस रेड कलरमध्ये असतात. कोणत्या कलरमध्ये असतात? रेड कलरमध्ये. रेड कलर म्हणजे काय की तुम्ही ते क्वेश्चन्सला सेव्ह नाही केलेत, तुम्ही त्या क्वेश्चन्सला सबमिट नाही केलेत. आता तुम्ही क्वेश्चन्सला सबमिट करून ठेवा का? कारण याचं बॅकअप तुमच्या लोकल डिस्क सीमध्ये सेव्ह होऊन जातो. इन केस तुमचा ऑनलाईन एक्झाम चालू असताना लाईट गेली, तुमचा ऑनलाईन एक्झाम चालू असताना कम्प्युटर रिस्टार्ट झाला, काहीतरी प्रॉब्लेम झाला, टेक्निकल ग्लिच झाला, तर तुम्ही जर सबमिट करून ठेवला असाल तर तुम्ही परत लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा आन्सर्स परत भेटून जाईल. येस, व्हॅन यू लॉग इन यू कॅन गेट ऑल युअर आन्सर्स. पण एखादा स्टुडंटने सबमिट बटनवरती क्लिकच नाही केलं आणि कम्प्युटर बंद पडला आणि परत तुम्ही कम्प्युटर ऑन केलं आणि परत तुम्ही तुमच्या एक्झामला लॉग इन केलं, तुमचा पूर्ण पेपर ब्लँक दिसेल, ब्लँक. सो नेहमी लक्षात ठेवा, सबमिट बटनवर क्लिक करा. भरपूर मुलांना असं वाटतं की आम्ही सबमिट केलं की आमचा आन्सर बोर्डला जातो. अरे असं नसतं. नंतर तुम्ही परत इथे येऊन तुमचा आन्सर चेंज करू शकता. नंतर परत तुम्ही तुमचा आन्सरला चेंज करू शकता. पण आन्सर चेंज केलं तर परत सबमिट करायचं. मग न्यू आन्सर तुमच्या लोकल डिस्क सीचा आन्सर फाईलमध्ये अपडेट होतो. समजलं का? तर ह्याचं मिसकन्सेप्शन नका करून घेऊ की सबमिट बटन क्लिक केलं की आमचा आन्सर सेव्ह होऊन जातो, आमचा आन्सर स्टोर होऊन जातो. असं नसतं.
सो तुम्ही सबमिट करा आणि तुम्हाला नंतर असं रिअलाईज झालं की मी जो आन्सर टाईप केलं आहे किंवा माझ्याकडनं काहीतरी स्पेलिंग मिस्टेक झालं आहे, यू कॅन चेंज दॅट, यू कॅन करेक्ट दॅट अँड यू कॅन अगेन क्लिक ऑन द सबमिट बटन. ठीक आहे, समजलं काय करायचं. सो असा असतो. सो एकदा तुम्ही सबमिट केलं की असं ग्रीन कलरचा बटन्स येऊन जातात. सेकंड ट्रू ऑर फॉल्स. तुम्ही बघू शकता ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला असं रेडिओ बटनमध्ये दिसेल. ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला असं रेडिओ बटन्समध्ये दिसतात आणि यू कॅन सिलेक्ट एनी वन. थर्ड MCQ सिंगल करेक्ट आन्सर. तुम्ही इथं बघू शकता MCQ सिंगल करेक्ट आन्सर, जसं की CSS स्टँड्स फॉर. हा तर तुम्हाला माहिती आहे ना, CSSचा फुल फॉर्म कॅस्केडिंग स्टाईल शीट. बघा, कॅस्केडिंग स्टाईल शीट, कोडिंग स्टाईल शीट, कंटेंट स्टाईल शीट, कॉमन स्टाईल शीट. सो आन्सर काय, कॅस्केडिंग स्टाईल शीट. मग तुम्हाला कॅस्केडिंग स्टाईल शीटला सिलेक्ट करायचं आहे. काय करायचं आहे, कॅस्केडिंग स्टाईल शीटला इथं सिलेक्ट करायचं आहे. सो यू विल सिलेक्ट द कॅस्केडिंग स्टाईल शीट. ठीक आहे. त्याच्यानंतर टू डिफाईन अ लिस्ट डॅश टॅग इज यूज. सगळ्यांना माहिती आहे लिस्ट डिफाईन करण्यासाठी काय करतो, DL टॅग वापरतो. ठीक आहे. मग तुम्हाला DL टॅग दिसतोय का, हां पहिला ऑप्शन DL टॅगला चूज करायचं. सो तुम्हाला क्वेश्चन दिसतात आणि त्याचा आन्सर चूज करायचा. पण तुमचं एक क्वेश्चन झालं, क्वेश्चन नंबर 3 झालं. क्वेश्चन नंबर 3च्या एंडला काय असेल, सबमिट बटन. येस, क्वेश्चन नंबर 3च्या एंडला काय दिसेल, सबमिट बटन. तर तुमचं झालं की सबमिट बटनवरती क्लिक करायला विसरू नका. सबमिट बटनवरती का क्लिक करायचं, टू सेव्ह युअर आन्सर्स. ठीक आहे. चलो, तर हा झाला MCQ 2 करेक्ट आन्सर. तुम्ही बघू शकता. आता MCQ 2 करेक्ट आन्सर्स. MCQ 2 करेक्ट आन्सरसाठी तुम्हाला चेकबॉक्स दिसेल. सो बाय चेकबॉक्स यू कॅन सिलेक्ट द MCQ 2 करेक्ट आन्सर. हे झाले MCQ 3 करेक्ट आन्सर. बरोबर. सो हे काय झालं, MCQ 3 करेक्ट आन्सर. परत MCQ 3 करेक्ट आन्सर. MCQ 3 करेक्ट आन्सर्स जे असतात, MCQ 3 करेक्ट आन्सर्समध्ये तुम्हाला मल्टिपल सिलेक्शन चॉईस भेटून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय झालं, फिल इन द ब्लँक्स. आता फिल इन द ब्लँक्स क्वेश्चन दिसतात तुम्हाला आणि तुम्हाला इथं बॉक्सेसमध्ये पेअर्स मॅच करायचे आहेत. म्हणजे ऑप्शन एचा राईट पॅर कोण आहे तो मॅच करायचा आहे, ऑप्शन बीचा राईट पॅर कोण आहे तो मॅच करायचा आहे, ऑप्शन सीचा राईट पॅर कोण आहे तो मॅच करायचा आहे. ठीक आहे. सो आज तुम्हाला फिल इन द ब्लँक्सचा आन्सर म्हणजे असं तुम्हाला मॅच करता आलं पाहिजे. ठीक आहे. या बॉक्समध्ये आन्सर एंटर करायचे आहेत. नेक्स्ट, आन्सर द फॉलोइंग. बघा, आन्सर द फॉलोइंग आहे. आन्सर द फॉलोइंगसाठी तुमच्याकडे स्पेस दिलेत, तर या स्पेसमध्ये तुम्हाला आन्सर द फॉलोइंग टाईप करायचे असतात. काय करायचे असतात, टाईप करायचे असतात. पॉईंट वाईज टाईप करा किंवा पॅराग्राफ वाईज टाईप करा, कसंही चालेल. पण हा मॅन्युअल चेकिंग होतो बरं का. हे सगळं मॅन्युअल चेकिंग. तुम्ही जे काही टाईप करतात ना ते मॅन्युअल चेकिंग केलं जातो. एक तुम्ही समजून घ्या, तुम्ही पूर्ण पेपरमध्ये जे काही टाईप करणार आहेत ते मॅन्युअल चेकिंग केलं जातो आणि तुम्ही जे काही सिलेक्ट करणार आहेत ते ऑटोमॅटिक चेकिंग होतो. ऑटोमॅटिक म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर चेक करतो. मॅन्युअल चेकिंग म्हणजे काय, ITचे एक्झामिनर्स त्याला चेक करतात. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आणि हा असतो कोडिंग. हा असतो कोडिंग. सो तुम्ही बघू शकता, दिस इज वॉट कोडिंग. हे तर तुम्हाला कोड टाईप करायचा असतो. पूर्ण कोड बरोबर असेल तर कोडिंगला 5 मार्क्स भेटतात. ठीक आहे. समजलं. क्वेश्चन्स नीट बघायचं आणि आन्सर व्यवस्थित टाईप करायचे. असा असतो तुमचा पेपर. ठीक आहे. आणि एकदा तुमचं एक्झाम झालं, एकदा तुमचा एक्झाम कंप्लीट झाला किंवा टाईम कंप्लीट झाला तर तुम्हाला परत हा बटन येतो, एंटर पासवर्ड. पासवर्ड म्हणजे तुम्ही लॉग इन करताना जो इन्व्हिजिलेटर पासवर्ड एंटर केला ना तो परत तिथं एंटर करायचा आणि सबमिट करायचं. जोपर्यंत तुम्ही परत पासवर्ड एंटर करायचा तोपर्यंत जागेवरनं उठायचं नाही, तिथून जायचं नाही. तुमचं एक्झाम झालं म्हणून जायचं नाही. तुमचा पेपर अजून कन्फर्म नाही, तुमचा पेपरचा फाईल नाही बनला अजून जोपर्यंत तुम्ही पासवर्ड एंटर करत नाही. सो तुम्हाला हे पासवर्ड एंटर करावं लागेल आणि मग तुमचा डेस्कटॉप तुमच्या समोर दिसेल. पूर्ण एक्झाम सॉफ्टवेअर बंद होणार, तुमच्या समोर तुमचा डेस्कटॉप दिसतो म्हणजे तुमचा पेपर सबमिट झालेला आहे, त्याचा बॅकअप फाईल क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. समजलं का. सो पासवर्ड न एंटर करता लगेच पेपर झालं म्हणून उठून लॅबच्या बाहेर जायचं नाही. ठीक आहे. चलो, आता मी तुम्हाला सांगतो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, किंवा मी सांगू शकतो हेच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असेल, हेच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये दिसेल तुम्हाला. ठीक आहे. सो असे कोणते क्वेश्चन्स आहेत बघा बरं. चॅप्टर नंबर हे बघा, चॅप्टर नंबर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, चॅप्टर 4, चॅप्टर 5 आणि चॅप्टर 6. ITमध्ये टोटल किती चॅप्टर आहेत, 6 चॅप्टर आहेत. ठीक आहे. एक तुम्ही समजून घ्या, फर्स्ट चॅप्टर जो असतो ना HTML, पहिला चॅप्टर कशावर आहे, ॲडव्हान्स वेब डिझायनिंग. व्हॉट इज द नेम ऑफ चॅप्टर नंबर 1, ॲडव्हान्स वेब डिझायनिंग. अँड व्हॉट इज द नेम ऑफ चॅप्टर नंबर 3, ॲडव्हान्स्ड जावास्क्रिप्ट. बरोबर, ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट. या 2 चॅप्टरमधनं तुम्हाला कोडिंग विचारतात 5 मार्क्सला. काय विचारतात, कोडिंग विचारतात. या चॅप्टरमधनं आन्सर द फॉलोइंग येत नाही. नीट समजून घ्या. चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 3, चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 3 मधनं काय विचारतात, कोडिंग. आन्सर द फॉलोइंग विचारणार नाही. अच्छा, बाकी जे चॅप्टर्स आहेत ना, चॅप्टर 2, चॅप्टर 4, चॅप्टर 6, चॅप्टर 2, चॅप्टर 4, चॅप्टर 6 याच्यामधनं काय विचारतील, आन्सर द फॉलोइंग. ठीक आहे. मी लिहून देतो तुम्हाला या चॅप्टरमध्ये. चॅप्टर नंबर 2 काय रे, इंट्रोडक्शन टू SEO. बरोबर, इंट्रोडक्शन टू SEO. इथून काय विचारतील, आन्सर द फॉलोइंग. काय विचारतील, आन्सर द फॉलोइंग. चॅप्टर नंबर 4 काय असतो, एमर्जिंग टेक्नॉलॉजीज. एमर्जिंग टेक्नॉलॉजीज म्हणून काय विचारतील, आन्सर द फॉलोइंग. आन्सर द फॉलोइंग. चॅप्टर नंबर 5 काय असतो, PHP म्हणणं फक्त आणि फक्त ऑब्जेक्टिव्स. बोर्ड एक्झामला प्रॅक्टिकलसाठी होता PHP, पण आता PHPचा कोड येणार नाही.
टेन्शन नका घेऊ. PHP कॉम्प्लेक्स असं थोडं मला माहिती आहे, पण बोर्ड एक्झामला PHPचं कोडिंग येत नाही. अँड चॅप्टर 6मधनं पण काय येणार, आन्सर द फॉलोइंग. चॅप्टर 6मधनं पण काय विचारतील, आन्सर द फॉलोइंग. आणि बाकी सगळ्या चॅप्टरमधनं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कंपल्सरी असेल. सगळ्या चॅप्टरमधनं ऑब्जेक्टिव्स तर सगळ्या चॅप्टरमधनं कंपल्सरी असेल. सगळ्या चॅप्टरमधनं ऑब्जेक्टिव्स असेल. पण आन्सर द फॉलोइंगसाठी काय रेफर करायचं, चॅप्टर 2, चॅप्टर 4, चॅप्टर 6. बाकी चॅप्टरमधनं आन्सर द फॉलोइंग विचारणार पण नाही आहेत. आणि कोडिंगसाठी कोणतं चॅप्टर रेफर करणार, सायन्स स्टुडंट्स चॅप्टर 1, चॅप्टर 2. एखादा कॉमर्स स्टुडंट्स हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला जावास्क्रिप्ट नाही आहे, तुम्हाला दोन्ही क्वेश्चन HTMLचेच असतात फॉर कॉमर्स स्टुडंट्स. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का? चलो आता मी तुम्हाला सांगतो चॅप्टर 2. चॅप्टर 2 मधले हे क्वेश्चन्स बघा, हे क्वेश्चन्स प्रिपेअर करून जायचं. आता हे सगळे क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला माझ्या 1 शॉट रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये भेटून जाईल. येस, सो याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा याला नोट करून घ्या. याचे आन्सर्स तुम्हाला माझ्या 1 शॉट व्हिडिओमध्ये भेटून जाईल. हेच क्वेश्चन्स तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये असणार आहेत. आणि आन्सर द फॉलोइंग 2-2 मार्काचे असतात बरं का. 10 क्वेश्चन विचारतात. 10 क्वेश्चन टोटल ॲक्च्युली तुम्हाला 5 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात. येस, 5 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात. ईच क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. टोटल असतात 8 क्वेश्चन्स. हां बरोबर, टोटल असतात किती क्वेश्चन्स, 8 क्वेश्चन्स. 8 क्वेश्चन्सपैकी तुम्हाला फक्त 5 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात. सो 5 2 जा 10 मार्क्स, राईट. सो क्वेश्चन्स बघा, हाच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असेल. ठीक आहे. चॅप्टर 4मधनं हे क्वेश्चन्स विसरू नका. दीज आर द IMP क्वेश्चन्स फ्रॉम चॅप्टर नंबर 4. दीज आर द IMP क्वेश्चन्स फ्रॉम चॅप्टर नंबर 6. याच्यापैकी ना हा ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस सगळ्या पेपरमध्ये असतो. ट्रेड सायकल किंवा टाईप्स ऑफ ई-कॉमर्स. ठीक आहे, ट्रेड सायकल कुठे गेलं, ट्रेड सायकल सगळ्या पेपरमध्ये हा क्वेश्चन असतो. तर हे क्वेश्चन्स विसरू नका, एकदम लर्न करून जा. क्वेश्चनचा आन्सर जेवढं जास्त लिहिता येतं ना तेवढं जास्त लिहा विथ व्हॅलिड पॉईंट्स. ठीक आहे, माझे रेकॉर्डेड व्हिडिओ रेफर करा. मी नोट्स अपलोड करतो, ते नोट्स बघा. त्याच्यामध्ये जेवढं दिलं तेवढं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, तेवढं प्रिपरेशन तुम्ही करा. ठीक आहे. हां, आता कोडिंग भरपूर लोक म्हणतात सर आन्सर द फॉलोइंग. ठीक आहे, कोडिंग, अरे हाच कोड असणार आहेत. मी एक सेपरेट व्हिडिओ बनवले कोडिंगसाठी, HTML कोडिंगसाठी. आय थिंक सो 1 hour 50 minutes एक सेपरेट व्हिडिओ आहे. आणि जावास्क्रिप्ट कोडिंगसाठी पण मला वाटतं 1-1.5 तासाचा काहीतरी व्हिडिओ आहे. हे 2 व्हिडिओ जो स्टुडंट कंप्लीट करेल ना त्या व्हिडिओचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईल. ठीक आहे, हा व्हिडिओ जो कंप्लीट करेल ना, ठीक आहे, हे व्हिडिओ जो स्टुडंट कंप्लीट करेल ना त्यांना कोडिंगमध्ये 10 मार्क्स कन्फर्म आहेत. मी कोडिंग एकदम डिटेलमध्ये शिकवलेत आणि सगळे क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर केलेत. हे पण क्वेश्चन्स तुम्हाला कोड करता आलं पाहिजेत. HTMLमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन्स माहीत पाहिजेत. अजून काही क्वेश्चन्स आहेत, टोटल 14 क्वेश्चन्स मी दिलेले आहेत. म्हणजे मला 5 वर्षामध्ये हेच क्वेश्चन सारखं पेपरमध्ये दिसलेत. तुमच्याही पेपरला हाच क्वेश्चन असणार आहेत, माझी गॅरंटी आहे तुम्हाला. ट्रस्ट माय वर्ड्स. ठीक आहे, सो द सेम क्वेश्चन्स आर देअर इन IT एक्झाम. याचं प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला झोपेत जर विचारलं ना तुम्हाला हे कोडिंगचं आन्सर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. अँड जावास्क्रिप्टमध्ये हे IMP क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, जावास्क्रिप्टमध्ये थोडंफार चेंजेस होऊ शकतात, पण एवढं प्रिपेअर करा. याच्यापैकीच कोणतं तरी एक कोड तुम्हाला तुमच्या बोर्ड्समध्ये विचारतील. ठीक आहे, याचं पण स्क्रीनशॉट काढून घ्या. हा पूर्ण PDF मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्हाला 1 शॉट व्हिडिओ, 1 शॉट लेक्चरचं प्लेलिस्ट मी ॲड करून देतो. ठीक आहे, रॅपिड रिव्हिजन मी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये ॲड करून देतो. नोट्स मी तुम्हाला प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ठीक आहे, IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला हे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. फक्त जे सांगितलं ते फॉलो करा, त्याला तसं प्रिपेअर करा अँड यू कॅन स्कोर द आउट ऑफ मार्क्स इन युअर IT. ठीक आहे, सो ITसाठी काही माझ्याकडनं थांबा, ऑल द बेस्ट नंतर सांगतो मी. ITसाठी जर तुम्हाला काही अजून गायडन्स द्यायचं झालं, सो 2 बॅचेस असतात. एक मॉर्निंग बॅच असतो, एक आफ्टरनून बॅच असतो. मॉर्निंग 11 AM ला सुरू होतो, पण मॉर्निंग बॅच 11 वाजता सुरू होतो. म्हणजे तुम्ही 11 वाजता लॅबमध्ये एंटर करणार का? नाही, तुम्हाला 10:30लाच लॉग इन करायचा असतो. सो तुमचा रिपोर्टिंग टाईम काय असेल, 10 AM. 1 तास आधीच तुम्ही कॉलेजमध्ये रिपोर्ट करायचं आहे. आणि दुसरा बॅच जो असतो तो 2 PM ला असतो. म्हणजे तुम्ही 2 PM ला कॉलेजमध्ये जाणार का? नाही, तुम्हाला 1:30ला लॉग इन करायचं असतं. म्हणजे तुम्हाला 1 PM ला कॉलेजमध्ये प्रेझेंट राहावं लागेल. 1 hour बिफोर द एक्झाम टाईम. 1 तासाच्या आधी तुम्ही कॉलेजमध्ये राहा. कारण एक्झाम टाईमपासून 10 मिनिटांनी तुमचा सीट नंबर लॉग इन नाही केला, युअर सीट नंबर विल बी रिस्केड्युल्ड टू द लास्ट बॅच. आणि HCC बोर्डला तुमच्या कॉलेजकडनं रिटर्नमध्ये द्यावं लागेल की तुमचं बॅच रिस्केड्यूल का केलं, व्हॉट इज द रिझन. ते रिझन कॉलेजला मेल करावं लागेल, मग जाऊन तुमचं बॅच रिस्केड्यूल करण्यात येतो. सो हा खूप मोठा प्रोसेस असतो. तर असं या लफड्यामध्ये पडू नका, रिस्केड्यूलच्या लफड्यामध्ये पडू नका. टाईमवर जायचं, टाईमवर एक्झाम द्यायचं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, दिस इयर एक्झाम विल बी लिटिल स्ट्रिक्ट. ठीक आहे, तर तुमचं प्रिपरेशन एकदम बेस्ट ठेवा. मी तुम्हाला सगळं दिलं आहे ITसाठी, सगळं पूर्ण प्लेलिस्ट तुम्हाला रेकॉर्ड करून दिलेत.
जेवढं दिले तेवढं तुम्ही दिवस रात्र एकत्र करा आणि आता मेहनत करा. काहीच दिवस राहिलेत. आता मला वाटतं अजून एक 10 दिवस राहिले तुमच्या IT एक्झामसाठी. मला वाटतं 10 दिवसामध्ये आरामात हे सगळं कव्हर होतं आहे. ठीक आहे, ठीक आहे. सो ऑल द बेस्ट फॉर युअर IT एक्झाम. ठीक आहे, कोणताही IT एक्झाम रिलेटेड डाऊट्स असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये कळू शकता. मॅक्झिमम IT मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोचलाच पाहिजे. ठीक आहे, मॅक्झिमम IT मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच.